मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सध्या अर्ज भरणं सुरू आहे। मात्र सर्वांनाच एक मोठी अडचण किंवा मोठी एक समस्या निर्माण होत आहे की यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड नाही अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे किंवा द्यावा लागणार आहे। पण यामध्ये सुद्धा सरकारने बदल केलेला आहे। नेमका तो बदल काय आहे, नेमका उत्पन्नाचा दाखला नसेल किंवा वेळेत जर आपल्याला उपलब्ध नाही झाला तर यासाठी नेमकं काय पर्याय आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे की जर रेशन कार्ड आपल्याकडे नसेल, पिवळा आणि केशरी रेशन कार्ड नसेल तर नेमकं काय केलं पाहिजे, तसं काही व्यवस्था आहे का त्या बाबतीमध्ये? तात्काळ आपल्याला रेशन कार्ड कसं उपलब्ध होऊ शकतं? कारण डुप्लिकेट रेशन कार्ड जर काढायचं म्हटलं तर तहसीलला अर्ज द्यायचा, त्यानंतर चक्रा मारायच्या आणि त्यासाठी बराचसा वेळ जात आहे, पैसाही जातो आणि वेळही जातो। नेमकं त्याला पर्याय काय आहे? दुसरा गोष्ट आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे की बँकेचं कोणत्या बँकेचं अकाउंट चालणार आहे? राष्ट्रीयकृत बँकेचं चालणार आहे का सहकारी बँकेचं चालणार आहे का? त्यात जर सहकारी बँकेचं चालत नसेल तर राष्ट्रीयकृत बँकेचं घ्यावं लागणार आहे। आणि राष्ट्रीयकृत बँकेचं घ्यायचं म्हटल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत खातं खोलण्यासाठी खूप वेळ लागतो आणि हा वेळ खूप मोठा असतो, बऱ्याच वेळेस चक्रा मारावं लागतात। मग त्याच्यासाठी दुसरे काही पर्याय आहे का? असे बरेचसे प्रश्न आहेत। याबद्दल आपण अगोदर काही प्रश्न आहेत त्याच्या प्रश्नाच्या बाबतीत विचार करूया। केशरी आणि पिवळं हे रेशन कार्ड आवश्यक आहे। जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला द्यायला तहसीलला चक्रा मारावं लागतात किंवा सेवा केंद्राकडे खूप वेळ जातो। मग त्याच्यासाठी दुसरा पर्याय नेमका काय आहे तर उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये स्वयं घोषणापत्र दिलं तरी चालतंय। उत्पन्नाचा दाखला द्यावाचा असं काही नाही। रेशन कार्ड जरी नसेल तरी स्वयं घोषणापत्र दिलं तरी चालतंय। त्यासाठी एक फोटो, त्या स्वयं घोषणापत्रावर फोटो आणि डिटेल माहिती इंग्लिशमध्ये भरून द्यायची आहे। आणि अर्ज शक्यतो अर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला जातो की अर्ज मराठीत भरावा का इंग्लिशमध्ये भरावा? तर अर्ज हा इंग्लिशमध्ये भरला तर कधीही चांगलं, किंवा तसं बंधनकारक केलेला इंग्लिशमध्येच अर्ज भरला पाहिजे। आता रेशन कार्डाच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आहे, तो एक आहे की रेशन कार्ड फाटलेले असतात, अनेकांचे काही हरवलेले असतात। तहसीलकडे जर डुप्लिकेट रेशन कार्डची आणखी मागणी केली तर वेळ खूप जातो। त्यासाठी शासनाची वेबसाईट आहे, वेबसाईटवरती आपण जाऊन त्या ठिकाणी जर रेशन कार्ड ऑनलाईन ई रेशन कार्ड ई शिधापत्रिका डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर त्याचा वापर सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो। बँकेच्या बाबतीत एक प्रश्न आहे की बँकेचं कोणत्या चालतं? राष्ट्रीयकृत बँकेचं चालतं, पण राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक किंवा खातं उघडणं ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो। त्याच्याऐवजी पोस्टाचं जे काही पोस्ट पेमेंट बँक खातं जे आहे, पोस्ट पेमेंट खातं, ते सुद्धा चालणार आहे आणि तात्काळ मिळतं। त्यामुळे सगळ्यांनी जवळपास ज्यांच्याकडे बँक खातं नाहीये त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पोस्टाचं खातं काढलं तर तात्काळ आपल्याला मिळू शकतं। आता आपण पाहूया की ई रेशन कार्ड जे आहे ते ई रेशन कार्ड कसं काढलं जातं। आपण या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया समजून घेऊ आणि प्रत्येकानं असं जर ई रेशन कार्ड काढलं तर त्याचा वापर आपल्याला करता येतो आणि वेळेची बचत सुद्धा आपल्याला या ठिकाणी होऊ शकते। तर आपण पाहूया ई रेशन कार्ड नेमकं कसं काढायचं। गुगलवरती गेल्यावर आपल्याला RCMS असं टाकावं लागेल। ही वेबसाईट आहे शासनाची, अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट आहे। तर वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पूर्ण वेबसाईट आपल्याला दिसेल। रेशन कार्ड नावाचं वरती फंक्शन आहे, तिथं केल्यानंतर नाव युअर रेशन कार्ड, त्यानंतर हे ओपन होईल। या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। जसा कॅप्चा आहे त्या पद्धतीने कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, आकडे असतील तर आकडे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर डेस्कटॉप साईटला क्लिक करायचं आहे। डेस्कटॉप साईट क्लिक केल्यावर आपल्याला पूर्ण वेबसाईट दिसेल। त्या ठिकाणी आपल्याला कॅप्चा ज्यावेळेस आपण टाकाल त्यावेळेस आपल्याला हे रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी आणि त्याला व्ह्यू रिपोर्ट म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपलं रेशन कार्ड या ठिकाणी दिसेल की नेमकं कोणत्या दुकानदाराकडे आपलं रेशन कार्ड आहे अटॅच झालेलं। पूर्ण आपल्या रेशन कार्डची माहिती दिसेल, सभासद दिसतील आपल्या रेशन कार्डमध्ये कोण कोण आहेत, किती लोक आहेत रेशन कार्डमध्ये, आधार नंबर प्रत्येकाचा मेंबरचे आहे ते प्रत्येक मेंबरचं आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसेल। आणि त्यानंतर आपण पूर्णतः रेशन कार्ड आपल्याला दिसल्यावर आपण त्याला प्रिंट करू शकतो किंवा PDF डाउनलोडसुद्धा या ठिकाणी करू शकतो। अशा प्रकारे रेशन कार्ड आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन रेशन कार्ड आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं आहे।